नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश। आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज। पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी। सांगली जिल्ह्यातील मिरज पूर्व भागामध्ये रात्री अपरात्री ड्रोन निदर्शनास आल्याने नागरिक भयभीत झालेले आहेत। एखादा ड्रोन आपल्या गावावरून गेल्यानंतर अख्खं गाव जागं राहण्याचा प्रकार आता इथे घडत आहे। गेल्या अनेक दिवसांपासून सांगली जिल्ह्यामध्ये पलूस तालुका, मिरज तालुका आणि इतर भागांमध्ये या ड्रोनचं दर्शन झालेलं आहे। चिखलाचे मिठाचे तुकाराम बाबा महाराज यांनी याचा तातडीनं खुलासा करण्यासाठी शासनाकडे विनंती केली आहे। त्या अनुषंगाने मिरज ग्रामीण पोलिसांनी या भागात गस्त देखील वाढवलेली आहे, परंतु नागरिकांची भीती कमी होण्याचं नाव घेत नाही। पोलिसांनी आवाहन केलंय की असे ड्रोन निदर्शनास आल्यास तातडीनं आम्हाला कळवा। यावर पूर्व भागातील सर्व ग्रामीण भागात याची दहशत नक्कीच आहे। लोकसंदेश न्यूजने पोलिसांशी संपर्क साधल्यानंतर मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भैरू तळेकर यांनी या गावांना भेटी देऊन घाबरण्याचं कोणतंही कारण नसल्याचं ध्वनिक्षेपकावरून आवाहन केल्याचं सांगितलं आहे। त्यानंतर सुद्धा या सर्व गावातील शेकडो ग्रामस्थ रात्रभर गस्त घालत जागेच राहिले आहेत। मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांनी ड्रोनची तपासणी करून ग्रामस्थांनी घाबरून जाऊ नये, जर कोणाला ड्रोन आढळला तर नागरिकांनी पोलिसांशी संपर्क साधावा असं आवाहनही त्यांनी केलं आहे। अखेर ड्रोन उडवणारा सापडला। गेल्या काही दिवसांपासून सांगली जिल्ह्यातील काही भागात रात्रीच्या उडणाऱ्या ड्रोनमुळे लोकांमध्ये मोठी दहशत पसरली होती। अनेक ठिकाणी चोरीचे प्रकार देखील घडल्याने ग्रामस्थ भयभीतच होते। रात्रीचे ड्रोन उडवून चोऱ्या होत असल्याची अफवा पसरल्याने लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं आहे। गेल्या काही दिवसांपासून पोलीस याचा तपास करतच होते। ड्रोन उडवणारी टोळी शोधण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर होतं आणि काल दुपारी खानापूर तालुक्यातील माहुली येथे काही व्यक्ती ड्रोन उडवताना येथील लोकांच्या निदर्शनास आल्या। या गावकऱ्यांनी त्यांना पकडून विटा पोलिसांच्या ताब्यात दिलं। ड्रोन संदर्भात तक्रार आल्यानंतर काल असा ड्रोन उडत होता। ग्रामस्थांनी ड्रोन उडवणाऱ्याला पकडून आमच्या स्वाधीन केलंय, परंतु भारत सर्वांगीण या कंपनीतर्फे रस्त्याचा सर्व्हेसाठी ड्रोन उडवत असल्याचं निष्पन्न झालं असल्याने पोलिसांनी स्पष्ट केलं आहे। लोकसंदेश न्यूज तालुका प्रतिनिधी उदय मोहिते यांचा रिपोर्ट। आता 8:30च्या दरम्यान ड्रोन फिरत होते, त्यावेळी सर्व शेतकरी बाहेर येऊन पाहत होते आणि काही लोक त्याच्या पाठीमागे पळत होते। नेमकं काय असे भीतीचं वातावरण भरपूर निर्माण झालेलं आहे। इथं श्रीनंदगी येथे 9:05 ड्रोन फिरत होतं, पण आम्हाला प्रशासनाला म्हणायचं आहे की बाबा हा ड्रोन काय आहे आणि कशामुळे फिरत आहे याची पूर्वसूचना का दिली जात नाही। ही कसं आहे, चोरीमुळं घबराट भरपूर होत असल्यामुळं ड्रोनच्या पाठीमागे लोक म्हणजे पळत आहेत, काही चोरी काही प्रकार घडत आहेत। त्याच्यामुळं शासनाला बाबांनी सांगितल्या प्रकारे त्यांनी ठोस पुरावा द्यावं। संमती नसल्यास शेवट ह्या गोष्टी होऊ शकत नाहीत। आणि आता 2 ते 3 दिवसांमध्ये अनेक ग्रुपवरती फोटो आलेले आहेत, फोटो व्हायरल झालेले आहेत की कराड असेल किंवा सांगली सातारा असेल ह्या भागामध्ये पण चोरीचे प्रमाण झालेले आहेत। त्या ठिकाणी काही महिला गावलेल्या आहेत, काही पुरुष गावलेले आहेत, काही ड्रोनचे फोटो व्हायरल झालेले आहेत। ह्या सगळ्या गोष्टीमुळं एकतर दुष्काळाने आम्ही आमचं कंबड मोडलेलं आहे, एकतर पाऊस नाही आहे समाधानकारक। गेले जून महिना गेला, जुलै महिना गेला, ऑगस्ट महिना 4 महिने संपलेत, पावसाळा गोल झालेला आहे आणि त्यात असला ही उपासमारीची वेळ निर्माण झालेली आहे। 4 रुपये गोळा केलेलं ते पण आता हाणून मारून घेऊन गेल्यानंतर काही शिल्लक राहत नाही। प्रशासकाने ठोस निर्णय येत्या 2 दिवसात सांगावा, नाहीतर वेगळ्या पद्धतीने आम्ही श्री संत बागडे मानवता संघटनेच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा देखील आम्ही प्रशासकांना उद्या पत्राद्वारे मान्य प्रांत साहेबांना भेटून आम्ही स्वतः त्याचं नियोजन देणार होतं की नेमकं हे ड्रोन कुठला आहे, कसला आहे आणि काय भानगड आहे आणि का फिरायला लागले, रात्रीच का फिरते आणि कोण उडते, ह्याला उडणारा माणूस कोण आहे, ह्याही गोष्टी स्पष्टीकरण देऊन त्याचा खुलासा करावा आणि माणसातल्या सर्वसामान्य माणसांना ते एक प्रकारचं दिलासदायक काम व्हावं। धन्यवाद। 2 ते 4 दिवस झाले ह्या ठिकाणी जत तालुका व मंगळवेढा तालुक्यामध्ये रात्रीच्या वेळेस ड्रोन फिरणे आणि ड्रोनच्या पाठीमागं अनेक शेतकरी गावातील माणसं चोरीचं प्रमाण ह्या अनुषंगाने त्याच्या ड्रोनच्या पाठीमागं वेगवेगळ्या अफवाच्या माध्यमातून चालू आहे। या माध्यमातून पोलीस प्रशासकाशी चर्चा केल्यानंतर त्यांच्याकडून पण समाधानकारक उत्तर प्राप्त होते। अशा प्रकारे त्यांना देखील त्याची कल्पना नाही आहे। ज्या एरियामध्ये ड्रोन उडणार आहे त्या एरियामध्ये त्याची प्रशासकांना माहिती असणं गरजेचं आहे, त्याची परवानगी घेणं गरजेचं आहे। पण आज ते ड्रोन कुठला आहे, कसा आहे, ह्या चोरीचं भीतीचं वातावरण निर्माण झाल्यामुळं आज ह्या भागातली ग्रामस्थ अनेक लोक या ठिकाणी रात्रीच्या वेळेस गस्त घालण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे। एक भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। हे ड्रोन कुठला आहे, कसला आहे, काय आहे, किती अंतरावरती त्या पाठीमागे गाड्या पळतात, मोटरसायकल पळतात, माणसं पळतात, अनेक गाड्या पडायला लागलेत, अनेक माणसाला लागा लागले। पण ह्याच्यावरती नेमकं ठोस हे ड्रोन कशाचं आहे, कुठला आहे, याचा काही खुलासा झालेला नाही। माझी प्रशासकांना विनंती आहे की हे ड्रोन कुठला आहे, कसला आहे
आपल्या मीडियाच्या माध्यमातून देखील आणि आपल्या माध्यमातून देखील हे कुठून उडतंय, कुठं थांबतंय, कोण उडावं लागले, काय उडावं लागले काही माहीत नाही. ड्रोन आले म्हणजे दारापर्यंत येते ड्रोन आणि दारात जाते, अशा पद्धतीचे व्हिडिओ आमच्याकडे उपलब्ध आहेत. आणि पोलीस प्रशासनाने विचारल्यानंतर त्या ठिकाणी सांगण्यात जाते की ते कुठलं तरी संरक्षण चालू आहे, गुगल संरक्षण चालू आहे. ठाम ठोस निर्णय किंवा ठोस हेच ह्यासाठीच ते ड्रोन उडलं जातं आहे. ह्याबद्दल कुठलाही पुरावा ना पोलीस प्रशासकांच्याकडे आहे ना अधिकाऱ्यांच्याकडे आहे. हे नेमकं काय चाललं आहे, एक भीतीचं वातावरण जत आणि मंगळा तालुक्यामध्ये निर्माण झाले. माझी विनंती आहे की ह्या भीतीच्या वातावरणातून आम्हा शेतकरी वर्गांना किंवा आम्हा सर्वसामान्य माणसांना एक दिलासादायक बातमी किंवा दिलासादायक प्रसिद्धी पत्रकच्या माध्यमातून कळावं.